शेव लाडूशिवाय दिवाळी अपूर्ण. चला शेव लाडू करूया. तर मी इथं घेतलेलं आहे 1 किलो सम्राटचं बेसन. हे बेसन चांगलं असतं. मी नेहमी रोजच्या वापरातही हे बेसन वापरते. तुम्ही पण यानेच करा. तर बाऊलमध्ये आपण बेसन घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. गुठळ्या राहणार नाही आहेत अजिबात असं. आणि झाकून ठेवणार आहोत. घट्टसर मळायचं आहे. थोड्या वेळाने ते छान मऊसूद होतं. तर बघा कशी शेव पडली जाते आपली तेलामध्ये. आणि ही शेव जास्त भाजायची नाही, मऊ लुसलुशीतच ठेवायची. लाडू मऊ लुसलुशीत हवे म्हटल्यावर शेवही मऊ लुसलुशीतच ठेवायची. तर बघा कशी शेव छान पडते, म्हणजे पीठ आपलं सुंदर झालेलं आहे. तर ही गरम गरम काढलेली शेव लगेच चुरून घ्यायची, म्हणजे बारीक चुरली जाती. काही लोक मिक्सरवर करतात, पण आम्हाला हातावरच आवडतं, कारण वर्षातनं एकदाच दिवाळी करतो आपण ही. तर एक बाजूला आपण पाक ठेवलेला आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये बुडेल एवढी साखर घातलेली आहे आणि हा पाक तयार केलेला आहे. 1 तारी पाक करायचा आहे आपल्याला. पहा 1 तार सुटती आहे. बघा हे सगळं मिश्रण किती हातावर सुंदर बारीक झालं आहे. आता भरपूर सारी वेलची पूड घातलेली आहे आपण आणि त्यामध्ये हा पाक ओतणार आहोत. पाक सगळ्या शेवमध्ये मिक्स झाला पाहिजे. शेव पाकानं फुलली पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, झाकण ठेवणार आहोत. ही अशी दाबून घेऊन 10 मिनटं त्याला गरम वाफ बसू द्यायची. आणि बघा किती मऊसूद लोण्यासारखा गोळा तयार होतोय बघा लाडवाचा. खूप सुंदर. गरम गरम हा लाडू खाल्ला तर मजाच येते दिवाळीमध्ये. नक्की करून पहा. धन्यवाद.